उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळानं प्रवासी भाड्यात 10% हंगामी दरवाढ लागू केली आहे। तसंच प्रत्येक तिकिटावर 2 रुपयांचा स्वच्छता अधिभारही आकारला जाणार आहे। महामंडळानं बुधवारपासून ही भाडेवाढ लागू केल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होतीये। उन्हाळी सुट्टी म्हणजे पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना या दरवाढीचा फटका बसणार आहे। उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर सण समारंभ, विवाह सोहळा यांसारख्या कार्यक्रमांसाठी अनेक कुटुंब घराबाहेर पडतात। त्यामुळे उन्हाळी सुट्टीचा हंगाम एसटीसाठी फायदेशीर असतो। या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळानं प्रवासी भाड्यात 10% हंगामी दरवाढ लागू केली आहे। त्यासोबतच प्रत्येक तिकिटावर 2 रुपयांचा स्वच्छता अधिभारही आकारला जाणार आहे। वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं हंगामी भाडेवाढ लागू केली आहे। 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत ही भाडेवाढ लागू राहणार आहे। एसटीनं काही महिन्यांपूर्वीच दरवाढ केली होती। आता हंगामी दरवाढ केल्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे। विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही वाढ अधिक जाणवणार असून कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे। एसटी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार वाढती इंधन किंमत, देखभाल खर्च आणि अतिरिक्त प्रवासी व्यवस्थापन यामुळे ही भाडेवाढ आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान एसटी महामंडळाकडून सुट्टीच्या काळात हंगामी भाडेवाढ केली जाते। भाडेवाढीबरोबरच एसटीनं प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देणं अपेक्षित असताना अनेक ठिकाणी बसची स्वच्छता, वेळेचं पालन आणि आरामदायी प्रवास याबाबतीत तक्रारी कायम आहेत। त्यामुळे भाडेवाढ झाली पण सुविधांचं काय असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होतोय।